डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना क्लीन चिट दिलेली होती आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, मुख्यमंत्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर सभेमध्ये संपदा मुंडे प्रकरणामध्ये क्लीन चिट देत आहेत। मुख्यमंत्री काही न्यायाधीश नाहीत। मुख्यमंत्र्यांनी वेलफेअर स्टेटचं काम करावं, न्यायाधीशाचं काम करू नये। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, उच्च न्यायालयाची चौकशी समितीने त्याचं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। ती मागणी आहे। संपदा मुंडे हिने आत्महत्या केली की हत्या केली हे अजून स्पष्ट झालेलं नाही। तिने हत्या केल्याचा दाट संशय आहे। तो संशय का आहे ते मी आता आपल्यासमोर पत्रकार परिषदेत मांडला आहे आणि आम्ही ते लढत राहू। ते आपण बघतो की जसं संपदा मुंडे यांच्या हातावरती जे हँडरायटिंग होती आणि त्याचबरोबर त्यांनी वरिष्ठांकडे जी एक्झॅक्टली मी याच्यातले अनेक मुद्दे मांडले। तिच्या हँडरायटिंगचा मुद्दा असेल, हॉटेलमध्ये थांबण्याचा मुद्दा असेल, तिचं लढाऊ स्पिरिट असेल किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा अनेक जर क्रोनिकल इश्यूज काढले, नंदकुमार ननावरे, धनंजय ननावरे, आगवणे असे अनेक इश्यू, तर या सगळ्यांच्या संबंधाने निश्चितपणे या प्रकरणामध्ये या चौकशीच्या कक्षेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आले पाहिजे। तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जवळपास 277 गुन्हे म्हणजे 277 दाखवल्या साहेब आपल्याला। मी आपल्या सगळ्या सॉफ्ट कॉपी पाठवायला तयार आहे। म्हणजे पोलीस स्टेशनची कशी छळछावणी केली गेली याची माहिती मी सगळी स्पष्ट केलेली आहे। ते म्हणजे ही हत्या असं म्हणायचं? हो, माझा आक्षेप आहे। शंकेचं निरसन झालं पाहिजे। लेकरू गेलं, एक गोरगरिबाचं लेकरू गेले, आज त्यांच्या घरात कोणी लढणारं नाही। आणि त्याच्यानंतर मला चीड काय येते की तिचं कॅरेक्टर असोसिएशन करायचा जो प्रयत्न केला गेला तो अत्यंत अश्लाघ्य आहे। ती बीडची आहे म्हणून नाही, ती महाराष्ट्रातली, ती भारतातली कुणाची लेकमाता आहे आणि मरणोपरांत जर तिचं जर कोणी चारित्र्यहनन करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। आताच पाहिलं तर ताई, तुम्ही आणखी एक प्रकरण पुढे आणलेलं आहे। मी आगवणेंचं प्रकरण आणलंय, ननावरेंचं प्रकरण आलंय। थोडक्यात काय, मी एक क्रोनिकल गोष्ट दाखवते तुम्हाला की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कशी आहे ती प्रवृत्ती दाखवायचा मी प्रयत्न केला आहे। थँक्यू। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुन्हेगारी प्रवृत्ती पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।